न्यूज 28 मराठीमध्ये आपले स्वागत आहे। आजच्या मोठ्या बातम्यांबद्दल बोलूया। देवशयनी आषाढी एकादशी निमित्त रियांश मल्टीट्रेड प्रायव्हेट लिमिटेड शहापूर मुंबई डायमंड ग्रुपच्या वतीने फराळ वाटपाचा कार्यक्रम संपन्न। रियांश मल्टीट्रेड प्रायव्हेट लिमिटेड यांच्यातर्फे माननीय मधुकर जाधव सीएमडी व पूजा जाधव एमडी यांच्या संकल्पनेतून दरवर्षी आषाढी वारी निमित्ताने प्रत्येक ठिकाणी भाविकांना फराळ वाटपाचा कार्यक्रम पार पाडत असतात। तसेच यंदाही देवशयनी आषाढी एकादशी निमित्त रियांश मल्टीट्रेड प्रायव्हेट लिमिटेड शहापूर मुंबई डायमंड ग्रुपच्या वतीने श्री क्षेत्र गंगा देवस्थान वाफे शहापूर येथे आषाढी देवशयनी एकादशीच्या पावन पर्वानिमित्त शहापूर तालुक्यासह ठाणे जिल्ह्यातील हजारो वारकरी व भाविकांनी श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर श्री क्षेत्र गंगा देवस्थान वाफे शहापूर येथे दर्शनासाठी मोठी गर्दी झाली होती। विठ्ठल माझा माझा विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा या हरिनामाचा गजराने संपूर्ण परिसर भक्तिमय होऊन गेले होते। भाविकांना कोणताही त्रास होऊ नये यासाठी विठ्ठल रुक्मिणी मंदिर श्री क्षेत्र गंगा देवस्थान वाफे व्यवस्थापन समिती शहापूर यांच्या वतीने उत्कृष्ट असे नियोजन करण्यात आले होते। तसेच पिण्याचे पाणी फराळ आणि आवश्यक सुविधांचे उत्तम व्यवस्था करण्यात आली होती। या सेवेतून रियांश कंपनी शहापूर मुंबई डायमंड ग्रुपच्या सर्व लीडरांचे भाविकांनी कार्याचे कौतुक केले। तसेच शहापूर पोलीस ठाण्याच्या वतीने पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता। या कार्यक्रमाप्रसंगी संतोष गोळे, वसंत खडके, रघुनाथ पडवळ, भरत जाधव, रविकांत आरज, रमेश भोईर, योगेश शेणे, प्रकाश जाधव, योगेश ठाकरे, चंद्रकांत भोईर, राजेंद्र बोराडे इत्यादी उपस्थित होते। आई न्यूज 28 मराठीसाठी ठाणे जिल्हा प्रतिनिधी योगेश शेणे यांची रिपोर्ट।